हॅलो हॅलो निलय, काय झालं? तुझ्या आईचा फोन आहे, घे ना. दादा घ्या ना फोन. अरे घे फोन. हॅलो. अरे मिक्सरचं काय करायचं? ते मी घरी आल्यावर बघू. अरे पण आई, मी तुला थोड्या वेळाने करतो कॉल. ते आपण नंतर बघू. मी जरा सेटअपचं बघून येतो. हॅलो. हाय, बिझी नाही आहेस ना? नाही सर, बोला ना. काय कुठे आहेस सध्या? काय चाललंय? सर मी इथे सिटीमध्येच आहे. ओ दॅट्स ग्रेट. सर ॲक्च्युली मी तुम्हाला फोनच करणार होते. तुमच्या घराच्या कामाचं काय करायचंय पुढे? ॲक्च्युली मी त्याच संदर्भात फोन केला होता. म्हणजे दरवेळी मी काहीतरी प्लॅन करतोय, पण काहीतरी कारणामुळे कामं पूर्ण होतच नाही आहेत. हो सर. बट नो वरीज, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे मी आता दिल्लीमध्ये एक खूप महत्वाचं डील क्रॅक करतोय, आणि ते क्रॅक झालं की मी ताबडतोब मुंबईला येईन. मग मला आपल्या या मृत्युंजय बंगल्याचा संपूर्ण कायापालट करायचा. संपूर्ण घराचा कायापालट? येस. मी माझं डील संपलं की मुंबईला येतो, मग तुला फोन करतो, मग आपण भेटून सगळं बोलू. ओके? ओके सर. बाय, सी यू देन. ओके सर, सी यू. बाय. ह्या वाड्याचा कायापालट म्या नाही करू देणार. का पण? मालक लय चिडतील. असं नका करू. करावं लागेल. नाही करायचा. थोडेसे बदल करू. नाही म्हणजे नाही करायचं म्हटलं ना. पण क्षितिज ऐकणार नाही. आणि या घराचा कायापालट केला तर गार्गीचे इथे येण्याचे रस्ते मोकळे होतील. हे तुम्ही काय विचारा. अरे न्याय होऊ देणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मग ऐका माझं. तो ज्या कामासाठी दिल्लीला गेलाय ते काम झालं तरच त्याला पैसे मिळतील. जर ते काम झालं नाही तर घराचं काम पूर्ण होणार नाही. काय मग, साराला भेटलीस की नाही? नाही रे, का? अगं भेटून बघ, कसली चिडचिड करते माहितीये. जाऊ दे ना, तो विषय नको आता. आणि हो, तुम्ही सुद्धा तिला काही बोलू नका. नाही नाही, आम्ही बोलायला जातच नाही आहोत, पण तीच येते आणि आम्हाला काहीतरी शिकवायला जाते. मला माहिती आहे,
पण तरी सुद्धा तू तिच्याशी जाऊन भांडू नकोस. नाही नाही भांडणार आहे, पण तुला सांगू, तिने त्या मृत्युंजय बंगल्यातल्या डिलीट झालेल्या फुटेजचा विषय काढला ना, म्हणून मी तिला ऐकवलं. ते काय झालं? मृत्युंजय बंगला, तुला माहितीये त्या बंगल्यात राहणारी माणसं मला दिसली, रादर प्रत्यक्षात भेटली. मी त्यांच्याशी जाऊन बोलले तर त्यांनी ओळख सुद्धा दाखवली नाही रे मला. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. माझा गैरसमज कसा होऊ शकतो? खरंच ती मृत्युंजय बंगल्यामध्ये राहणारीच माणसं होती. पण माझा ऐकशील? तू आता नको पडूस ना त्या सगळ्या भानगडीत. अरे तू असं कसं बोलू शकतोस? तुला असं खरंच वाटत नाही का त्या मृत्युंजय बंगल्याचं सत्य जगासमोर यावं? अगं पण आपण कमी प्रयत्न केलेत का त्यासाठी? पण आपण पत्रकार होत ना, मग असे एकदा दोनदा प्रयत्न करून सोडून द्यायची गोष्ट? सॅड्रिक, बोल ना. बरोबर आहे तुझं. मग मला एक मदत हवी आहे तुझी. अगं पण ते निलय, हे बघ, आय नो मी जे काही करणार आहे ते चुकीचं आहे, पण यापैकी कुठली गोष्ट निलय, पक्क्या किंवा रुचीला कळता कामा नये. त्यांना नाही सांगायची. ठीक आहे. गार्गी गार्गी गार्गी, वेल डन. तुला माहितीये, फायनली भासाभासची गाडी रुळावर आली आहे. तुला माहितीये संजय सर काय इम्प्रेस झालेत. तू सांगितलं नाहीस हिला? अगं मला तूच सांगितलं, विसरलीस का? तुला पण महत्वाची न्यूज अजून मी सांगितलीच नाहीये. न्यूज? हो, आपल्या चॅनलनी ऑल ओव्हर इंडिया कुठेही शूट करायला परमिशन दिली आपल्याला. ऑल ओव्हर इंडिया, कळतंय का? सिरियसली? हो. हो गॉड, म्हणजे आता नवीन नवीन लोकेशन्स आपण शोधायला हवे ना? हो, तुम्ही चालू करा, मी पटकन एडिटला जाऊन बसते. येस, दॅट्स अ ग्रेट न्यूज. हो. तू चल. कुठे? चल तू, चल चल. हे गार्गी, आपण या सगळ्या भानगडीत पडायची गरज आहे का खरंच? तर निलयला कळलं ना तर तो खूप चिडेल यार. जोपर्यंत या गोष्टीचं सत्य बाहेर येत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि एनिवे, हे सगळं त्या निलयला जाऊन सांगू नको लगेच. त्याला कळण्याची काही गरज नाही आता. तू पण यार टेन्शन मध्येच टाकतेस. आत्तापर्यंत त्या मृत्युंजय बंगल्यापर्यंत कसं पोहोचायचं, तिथलं सत्य कसं बाहेर काढायचं आपल्याला माहिती नव्हतं. पण आता हा खूप छान चान्स मिळालाय आपल्याला, आणि तो आपण घालवायला नको. बरं ठीक आहे, मला सांग आता आपण काय करायचं इथे? हा, तो समोर दिसतोय ना, तो क्लास आहे. हा, त्या क्लासमधून आता 2 मुली बाहेर पडतील, एक नेहा आणि एक अवनी. तर तुला त्या नेहाचा पाठलाग करायचा आहे आणि मी अवनीला फॉलो करणार. कळलं? अगं पण ह्यातली नेहा कोण आहे हे कसं कळणार? थांब, मी सांगते. नेहा, लप लप. आई शपथ, सॉलिड आहेस यार तू. मी जातो हिच्या मागे. हो. हा. रिक्षा, त्या रिक्षाचा पाठलाग करा. ओके, जरा लाइटिंग कडे लक्ष देत जा. बघ किती डल आहे. ओके, अरे तुझ्याशी बोलतोय मी. सॉरी दादा, ते काय झोप पूर्ण झाली नव्हती ना म्हणून.
दादा ऐका ना, मी घरी जाऊ का हो? लगेच निघ, पण परत ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही. सॉरी दादा. दादा हम्म. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहात का? नाही म्हणजे आजकाल खूप चिडचिड होते तुमची. काही टेन्शन आहे का? नाही, तू कामात लक्ष दे. हा. हल्ली भास होत आहेत मला, घरात म्हण किंवा बाहेर म्हण, आणि या सगळ्यात आईचं खूप टेन्शन येत आहे. मला कळतच नाहीये मी काय करू ते. असं वाटतं आत्ता काहीतरी विचित्र घडेल. पक्या, पक्या फालतूगिरी काय करतोय रे? ए झोपू नको ना. पक्या, ए पक्या उठ ना. ए काय पक्या? पक्या, पक्या, ए पक्या, क्या रे उठलं हे? पक्या, हे पक्या, 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 हे नाही, नाही हा भास आहे. पक्या जिवंत आहेस ना तू? पक्या उठ ना. पक्या, पक्या, गार्गी, सॅड्रिक, रुचिता, लवकर या. पक्या, हे पक्या, अरे काय काय झालं? रुचिता, आपलं पक्या उठत नाहीये. आता बोलत होता माझ्याशी. ए रुचिता, तुला बोललो होतो ना आपण, दादांचा सॉलिड जीव आहे आपल्यावर. आपल्याला चॅलेंज नाही करायचा. हा, तुला काय वाटलं आपण खोटं बोललो तुझ्याशी? पुन्हा तोंड दाखवायचं नाही मला. छुट्टा नहीं है मैडम. अरे क्या छुट्टा नाही है? आणि तू इथंच थांब, मी तिकडे जाऊन येते. हा, कुठे जायचं नाही. हाय अवनी. तू माझ्याशी बोलतेस का? हो, अवनी नावाचं इथे दुसरं कोणी आहे का? पण मी तुला ओळखत नाही, आणि मम्मा बोलते की अनोळखी माणसांशी बोलायचं नसतं. करेक्ट सांगते तुझी मम्मा. तुला एक गंमत देऊ का मी? गम्मत? एक मिनिट थांब. हे घे. नको मला तुझं चौकी. मम्मा म्हणते की अनोळखी माणसाकडनं चौकी पण घ्यायचं नसतं, त्यामुळे नको मला तुझं चौकी. ऍक्च्युली करेक्ट म्हणते तुझी मम्मा. हो, माझी मम्मा नेहमीच करेक्ट असते. असणारच ना, मम्मा आहे ना तुझी ती. तुझं नाव काय आहे? गार्गी, गार्गी महाजन. आणि तू कुठे राहतेस? मी हे इथेच जवळच राहते. ठीक आहे, आता दे मला चौकी. अगं
तू आत्ताच म्हणालीस ना अनोळखी माणसांकडून तू चॉकी घेत नाहीस म्हणून. पण आता आपली ओळख झाली ना. तुझं नाव गार्गी महाजन आणि तू इकडेच जवळच राहतेस. दे ना चॉकलेट. ऍक्च्युली माझी मम्मा असं म्हणते की अनोळखी मुलांना चॉकलेट द्यायचं नसतं. पण आपली तर ओळख झाली आणि तुला माहितीये की माझं नाव अवनी आहे म्हणून. मग दे आता मला चॉकलेट. मला तुझं नाव तर माहितीये पण तू कुठे राहतेस हे कुठे माहितीये. जर तू मला चॉकी दिलीस तरच मी सांगेन. ओके घे. थँक्यू. वेलकम. पण तुम्ही इथं? ऍक्च्युली मी इथेच जवळपास आले होते आणि आता मी अवनीला बघितलं. सो अशा रहदारीच्या रस्त्यावरती एकटीच उभी होती ना म्हणून म्हटलं आपणही तिच्या सोबत इथे उभं राहावं. आओ ते मी सुट्टे पैसे आणायला गेले होते. हो नो प्रॉब्लेम. फक्त हा रस्ता जरा रहदारीचा आहे त्यामुळे तिला असं एकटीला सोडून जाणं बरोबर नाही वाटलं. हो ताई चुकलंच माझं. पुन्हा असं नाही करणार. धन्यवाद ताई. आणि अवनी तू म्हणतेस ना ते बरोबर आहे. तुझ्या मम्माचं नेहमी ऐकत जा बरं का. हो. असं कुठल्याही अनोळखी माणसाकडून चॉकलेट घ्यायचं नाही. कळलं? ताई माझं चुकलं. ते मी जरा घाईत होते ना म्हणून तिला इथं सोडून गेले. पुन्हा असं नाही करणार. धन्यवाद ताई. अहो धन्यवाद म्हणायची काही गरज नाही. हा फक्त पुढच्या वेळेला जरा लक्ष ठेवा. अगदीच लहान आहे ना ती. वय. ओके मग येते मी. बाय अवनी. बाय. आई न्यू इट. हे कधी ना कधी होणारच होत. नीलयने पक्यावर हात उचलला. हा आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे. तू पक्याला आपल्या बाजूला करून घे म्हणजे तो गार्गीला मदतच करणार आहे. मला हे सुचलंच नाही. आता कळलं ना. मग जा कामाला लाग. जातो काम फत्ते करून येतो. लक्षात ठेव पक्या निलयचा राईट हँड. आणि एकदा का यांच्यात प्रॉब्लेम क्रिएट झाले की मग हळूहळू हे वेगळे होते. आलो मी गुड न्यूज घेऊनच आलो. पक्या शांत होणार. किती रडणार आहेस? अगं पण आता चिडले कशाला सगळ्यांसमोर. चिडले तर चिडले, मारलं कशाला. आता एवढी वर्ष काम करतो माहिती आहे ना तरी सुद्धा. हो ना पण मग तूही मान्य कर ना की मस्करी जास्त झाली. अगं पण हात उचलायचा का. हे बघ मी सुद्धा चिडले असते. पक्या काय झालं रे. दिनेश काय बोलतोय नाही त्याची. अरे पण कशाला मध्ये मध्ये बोलतो. काय नाही केलंस रे तू त्याच्यासाठी. दिवस रात्र जागलास. तो जेव्हा बोलवेल तेव्हा आलास, तो बोलवेल तेव्हा गेलास. तरी हे असं. मग मला वाटलेलं तुला कधीतरी समजेल. चल आज फायनली तुला कळलंय. आणि निलयची ना लायकीच नाही रे विश्वास ठेवायची. हे तिन्या अरे पक्या आता गप्प बसायचा. ऐकून घेणार नाही तुझं आता. आणि निलय दादांबद्दल तर नाहीच नाही. इथे 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 चुकता तुम्ही लोक. हो आम्ही नाही आहोत तुझ्यासारखे शहाणे. आम्ही चुकतोच. पण निलय दादांबद्दल काय बोललास ना 32शी घशात घालेल. पक्या पक्या काय झालं. तू का रडतोस एवढा. अरे निलयनी मारलं त्याला.
तुम्ही गार्गीच्या मागावर राहा आणि मी निलयला सांभाळ. आता कसं मालक मालक माफ करा मला. मालक चूक झाली माझी, चूक झाली माझी.